नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. विहिरीतून वर येणारा तो डबा अचानक पुन्हा तळात जाऊन आदळला आणि तासगाव जवळील पाडळी येथील घटनेने खळबळ. तासगाव तालुक्यातील पाडळी येथे विहिरीचे काम सुरू असताना विहिरीतून यारीचा लोखंडी डब्यातून वर येत असताना नंतर पुन्हा जोरात विहिरीच्या तळात जाऊन आपटल्याने यारीच्या लोखंडी डब्यातील एकाचा मृत्यू झाला, तर इतर 5 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी यारी मालक व चालक या दोघांविरुद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महादेव आत्माराम पाटील वय वर्ष 65 राहणार धामणी तालुका तासगाव हे मयत झाले आहेत, तर संजय जनार्दन शिंदे, धनाजी दशरथ पाटील, मोहन पांडुरंग पाटील, उमेश प्रल्हाद पाटील, विक्रम बाबुराव गुरव सर्व राहणार धामणी हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी बबन आत्माराम पाटील राहणार धामणी यांनी यारी मालक विनोद संपत सुर्वे, यारी चालक विजय आकाराम पाटील दोघे राहणार धामणी यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी याचे भाऊ महादेव पाटील हे गावातील विनोद सुर्वे याच्या यारीवरती कामाला जात होते. सध्या त्यांचे पाटळी तालुका तासगाव येथील ज्ञानेश्वर प्रभाकर पाटील यांच्या विहिरीचे खोदकाम चालू असल्याने महादेव पाटील तसेच गावातील संजय शिंदे, धनाजी पाटील, मोहन पाटील, उमेश पाटील, विक्रम गुरव हे सुर्वे यांचे मालकीचे यारीवर कामाला जात होते. या यारीवर विजय पाटील हे चालक म्हणून काम करत होते. दिनांक 19 मे 2025 रोजी सकाळी 8च्या दरम्यान मयत महादेव पाटील व इतर 5 जण ज्ञानेश्वर पाटील यांच्या विहिरीचे खोदकाम करण्याकरिता विनोद सुर्वे यांचे मालकीच्या यारीवर कामाला गेल्याचे फिर्यादी यांनी पाहिले होते. सायंकाळी फिर्यादी घरी असताना त्यांचा मुलगा अवधूत याने फोन करून सांगितलं की महादेव पाटील व इतर 5 जण सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास सायंकाळी फिर्यादी घरी असताना त्यांचा मुलगा अवधूत याने फोन करून सांगितले की महादेव पाटील व इतर 5 जण सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास विहिरीत उतरून दुपारी 12:30 पर्यंत काम करून जेवण करण्यासाठी यारीच्या साह्याने लोखंडी डब्यात बसून विहिरीतून वरती येत होते.